तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, डोळे विस्फारून बघा, कारण 3 ते 12 ऑगस्ट म्हणजेच या 10 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. गेले कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात त्या सर्व अडचणींना आता अमावस्येपर्यंत पूर्णविराम मिळणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी साक्षात सूर्यदेव आणि महादेवाची विशेष आशीर्वादाने तुमच्या कुंडलीत अत्यंत दुर्मिळ धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या महादेवांवर विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांनी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळींनो, तुमच्या घरात केवळ लक्ष्मी येणार नाही तर ती कायमची राहणार आहे. हे नशीब पाहून तुमचे नातेवाईक आणि शेजारी इतके थक्क होतील की त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडेल, वा काय नशीब आहे याचं. या 10 दिवसात तुमच्यावर पैशाचा असा काही वर्षा होणार आहे की तुम्ही स्वतःही विचार करू शकणार नाही. अनेक काळापासून रखडलेली तुमची कामे, अडकलेले पैशाचे व्यवहार किंवा जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होती ते आज लोक तुमच्यासमोर नतमस्तक होताना दिसतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक मोकळे होतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह राशीचा स्वभावच राजेशाही आणि तापट असतो. हे यश अचानक मिळणार असल्याने तुमचा अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनू शकतात. जेव्हा अनपेक्षित पैसा हातात येईल तेव्हा समाजात आपला मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा पैशाच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक अजिबातच करू नका. हे पैसे केवळ संपत्ती नाही तर देवाने दिलेली ती परीक्षा आहे, जी ठरवलेली की हा पैसा तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्रीत उधळीला मिळणार. म्हणूनच या 10 दिवसात तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचे नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे टिकून कसं ठेवायचं हे जाणून घेणं आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य झाले आहे. तर सिंह राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि पैशाच्या पावसाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं गंभीर व्हा. लक्षात घ्या, जेव्हा तुमची प्रगती आकाशाला गवसणी घालते तेव्हा सूर्याच्या तेजाने ती जळजळ ही सावलीला होत असते. तुमच्या घरात जैसा पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढू लागेल तसे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या पोटात गोळा उठायला सुरुवात होईल. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि तुमच्या प्रगतीच्या कथेमागे काही लोक असे आहेत की जे वरून गोड बोलत आहेत पण प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचून बसलेत. हे तुमचे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळचे आहेत. कदाचित तुमचे मित्र किंवा शेजारचे असू शकतात. त्यांना हे सहन होत नाही की ज्या व्यक्तीला जे कालपर्यंत कमजोर समजत होते ती व्यक्ती आज शिखरावर कशी काय पोचली. हे लोक तुमच्या सुखाला लागलेले वाईट नजरेसारखे आहेत. हे शत्रू तुमच्यासमोर कधीच उघडेपणा वार करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की तुमचे राशीत तेज खूप मोठे आहे. म्हणून ते अतिशय हुशारीने आणि धूर्तपणाने तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्याल. या 10 दिवसाच्या काळात तुम्हाला एका सर्वात घातक गोष्टीपासून सावध राहायचं आहे आणि ती म्हणजे अतिविश्वास. तुमच्या मनात कोणाबद्दल किती प्रेम, किती आदर असला तरी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजन, तुमच्या नोकरीच्या संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून गुप्त सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेले. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचे गुप्त गोष्टी स्वतःपुरीत मर्यादित ठेवले नाहीत तर ते हे शत्रू तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळही लावणार नाहीत. तर सिंह राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही अनेक संकटाचा सामना केला असेल, पण आता ते वाईट दिवस कायमचे संपले असून तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस अवतरणार आहेत. या येत्या 10 दिवसात अमावस्येपर्यंत तुम्हाला निसर्गाकडून आणि सूर्यदेवाकडून 3 मोठे संकेत मिळायला सुरुवात होईल. पहिला संकेत असेल तुमच्या मनातील शांततेचा. बऱ्याच दिवसापासून जे मानसिक दडपण, मंडळींनो, किंवा चिंतेचं मळ तुमच्यावर होते ते अचानक कुठल्याही कारणाशिवाय दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणू लागेल. जे काम कित्येक महिन्यापासून रखडलं होतं ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल.
हाच तुमच्या नशिबाच्या चक्राचा फिरण्याचा पहिला पुरावा असेल. दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत तुमच्या घरातील वातावरणातून मिळणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकाकडून किंवा कुटुंबाकडून काहीतरी खूप शुभ बातमी तुमच्या कानावर येईल. घरातील अविवाहित मुलामुलींसाठी मनासारखी आणि अतिशय उत्तम विवाह स्थळ चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे कारंजे उठतील. इतकंच नाही तर ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलण्याचे म्हणजे संतान प्राप्तीचे स्पष्ट योग या काळात दिसून येतील. हे संकेत केवळ योगायोग नसून तुमच्यावर होत असल्याची देवी कृपेचा थेट आशीर्वाद आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमचा करिअर आणि आर्थिक यशाशी जोडलेला असेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असेल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक अशी खुशखबर येईल जी तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमचा आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारी एक नवीन ग्राहक जोडला जाईल. ही डील तुमची प्रगती इतकी पटीने वाढेल की तर सिंह राशी जातकांना हे 3 संकेत तुम्हाला सांगत आहे की आता मंडळींनो, आता नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकले. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याआधी तुमची वेळ आहे. सिंह राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं कान देऊ नये का? तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना आणि चारही बाजूने आनंदाच्या बातमी येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. या 10 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिसा गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाचारपणाने रडवेल चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी दारात उभी राहू शकते. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि गंभीर इशारा आहे की या 10 दिवसाच्या काळात तुम्ही कोणालाही कितीही मोठी रक्कम उधार देण्याची चुकूनही करू नका. ती व्यक्ती तुमची किती जवळची असली तरी, संकटात असली किंवा किती भावनिक आव्हान करत असली तरी तिला स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसा म्हणजेच गेलेला पैसा समजा. समोरची व्यक्ती तो पैसा परत करण्याची तसंही करणार नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागवण्यासाठी गेलात तर ती व्यक्ती तुमची कट्टर शत्रू बनेल. म्हणजे पैसाही जाईल आणि वर्षानुवर्षे नातेही कायमचे संपतील. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा देव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशाच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतो. ही तुमची आर्थिक परीक्षा आहे आणि जर भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिरवण्यासाठी आपला खिसा रिकामी केला तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्याल. यानंतर पुन्हा तीच वेळ येईल आणि तिथे तुम्हाला इतरांसमोर परत हात पसरण्याची वेळ येईल. त्यामुळे या 10 दिवसात मंडळीनो, अमावस्येपर्यंत स्वतःचा पैसा जपून वापरा. उधळपट्टी टाळा आणि कोणालाही उधारी देऊ नका आणि स्वतःचे भविष्य धोक्यात टाकू नका. तर सिंह राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत तुम्ही सर्व धोके आणि सावधानता जाणून घेतले आणि या प्रचंड यशाला टिकून ठेवण्यासाठी व तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या त्या भयंकर षष्टयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला सिंह राशीचे स्वामी साक्षात सूर्यदेव आणि महादेवाचा एक अत्यंत प्रभावी महाउपाय करायचा आहे. आणि हो मंडळी, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो बघा मंडळींनो, लक्षपूर्वक आहे का, या 3 ते 12 ऑगस्ट अमावस्यापर्यंतच्या काळात दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी, थोडेसे लाल चंदन आणि लाल फुले टाकून साक्षात सूर्यदेवाला अर्पण करा, म्हणजे अर्घ द्या. आणि ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा 12 वेळा जप करा. त्यासोबतच या कालावधीत येणाऱ्या कोणत्याही दिवशी किंवा दररोज जवळच्या शिवलिंगावर तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करा. हा केवळ एक विधी नसून तुमच्याभोवती एक अद्भुत सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक दिव्य प्रक्रिया आहे. सूर्यदेवाची कृपा तुमच्या कुंडलीत ग्रहदोष शांत करेल आणि महादेवाची नामस्मरण तुमच्यावर येणारी सर्व संकटे स्वतःवर ओढून घेईल, तुमचे रक्षण करेल. ही सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमचे शत्रू तुमच्याबद्दल किती वाईट विचार करत असले किंवा तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्यांचे सर्व वार त्यांच्यावरतीच उलटतील. तुम्हाला स्पर्शी करण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि देवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिक वेगाने होईल. मंडळींनो, ज्योतिषशास्त्रात कोणतेही ज्ञान हे अर्धवट ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असतं. आज या व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती सावधानता आणि हा सूर्यदेव महादेवाचा उपाय आपल्या मनावर पक्का करून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्षित केलं तर आलेली सुवर्णसंधी हातातून जाऊ शकते. पण जर
तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 10 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून वाहावा. आणि काय नशीब आहे तुमच्या आयुष्यात. सूर्यदेव आणि महादेवाचा आशीर्वाद सदैव राहो. ही तर सिंह राशी जातकांना आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? तर तुम्हाला सूर्यदेव आणि मंडळींनो, महादेवावर पूर्ण श्रद्धा असेल, सूर्यदेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने हर हर महादेव किंवा जय सूर्यदेव नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची भक्ती सिद्ध करेल आणि तुमच्यावरती सर्व संकटे दूर करेल. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि जेणेकरून हे दिव्य आशीर्वाद तुमच्यापर्यंत कायम राहतील. आणि अशाच अचूक ज्योतिष मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.